बुलढाण्यात 50 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यापाऱ्याची काही तासात पोलिसांनी सुखरूप सुटका केली। 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। गुजरातमधील व्यापारी अली अकबर हे आपल्या मुलासह बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील MIDC मध्ये व्यावसायिक व्यवहारासाठी आले असताना त्यांचे 4 जणांनी अपहरण केले आणि सुटका करण्यासाठी व्यापाऱ्याच्या मुलाकडे 50 लाख रुपयांची खंडणी मागितली। दसरखेड पोलिसांनी तात्काळ तपास चक्र फिरवत मोबाईल लोकेशनद्वारे आरोपींचा पाठलाग केला आणि काही तासातच जालना जिल्ह्यातून व्यापाराची सुटका करत 4 आरोपींना अटक केली। आम्ही स्वतः विशेष पथकासह अपहृत इसम अलीभाई अकबरभाई यांचा मोबाईल नंबरचे करंट लोकेशन सायबर सेल बुलढाणा यांच्या मदतीने काढून सदरचे लोकेशन हे सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंधारी गावाजवळचे आल्याने तत्काळ तेथे रवाना होऊन काही तासातच अपहृत इसम याची 4 इसमांच्या ताब्यातून सुटका केली व त्यांना पुढील कारवाई पोलीस स्टेशन MIDC मलकापूर येथे आणले आहे। बुलढाण्यामधला हा संपूर्ण प्रकार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्यासोबत जोडले। संदीप, 4 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। अपहरणासंदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। या घटनेसंदर्भात नेमकी काय सविस्तर माहिती आहे? पोलिसांनी नेमक्या या आरोपींच्या मुसक्या कशा आवळल्या? कारण खरं तर दिवसा ढवळ्या ही एका व्यापाऱ्याचं अपहरण करण्याची घटना घडली होती। यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती। मलकापूरच्या दसरखेड पोलिसांनी देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आणि ज्या पद्धतीने तक्रार दाखल झाली। दसरखेड ही मोठी MIDC बुलढाण्याची जिल्ह्यामधली मलकापूर या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी व्यावसायिक व्यवहारासाठी हे बापलेक जे आहे ते हे या मलकापूरमध्ये दाखल झाले होते। परंतु दिवसा ढवळ्या 4 जणांनी एका कारमधून अली अकबर या व्यापाऱ्याची अपहरण केलं आणि त्यांना घेऊन ते त्या ठिकाणाहून फरार झाले होते। काही वेळात या सर्व 4ही आरोपींनी जे आहे व्यापाऱ्याच्या मुलाला फोन करून व्यापाऱ्याची सुटका करण्यासाठी 50 लाखाची मागणी केली होती। तशा पद्धतीची तक्रार या मुलाने दसरखेड पोलिसांना दिली। पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि सायबर विभागाच्या माध्यमातून या व्यापाऱ्याच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं। हे लोकेशन जालना जिल्ह्यामध्ये दाखवत होतं आणि त्यामुळे एक विशेष पथक पोलिसांनी तयार केलं आणि काही तासाच्या आतमध्ये पोलीस जालना जिल्ह्यामध्ये दाखल झाले। 4ही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि व्यापाऱ्याची या ठिकाणी सुटका केलेली आहे। सध्या हे 4ही आरोपी दसरखेड पोलिसांच्या ताब्यात आहे। मात्र एकंदरीत जर पाहिलं तर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बुलढाणा जिल्ह्यात घडत असल्याच्या घटना अनेक घडत आहेत आणि दिवसा ढवळ्या एका व्यापाऱ्याची अशा पद्धतीने अपहरण झाल्याने एकच खळबळ जी आहे ती उडालेली होती। करण, नक्कीच संदीप, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।